अमोल मिटकरी यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेतली। मिटकरींनी अजित पवार अपघात प्रकरणाबाबत पत्र त्यांना दिलं। गोकुळ दूध संघाच्या मतदार यादीत एकाच समाजाचे अनेक बोगस संस्था आढळल्या। प्रशासकानं भ्रष्टाचाराची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानं केली आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधलाय। राज्यभरात घडणाऱ्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांवरून त्यांनी टीका केली। ही केवळ असंवेदनशीलता नसून महाराष्ट्राच्या वेदनांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथी सोबतच 6वीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी माहिती दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू होईल। भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी 12 नगरसेवकांना सोबत घेत एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जालना महापालिकेत भाजप निधी वाटपात भेदभाव करत असल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचं वितरण सुरू करण्यात आलंय। एनसीएमसी कार्डची जादा दरानं विक्री केल्यास परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी ही मागणी केली। प्रणिती शिंदे प्रसिद्धीसाठी टीका करताय। भाजप आमदार देवेंद्र कोठेंनी प्रत्युत्तर दिलं। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे। पानटपरी वादातून जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जाधवांना दिलासा मिळालाय। 2020 मधील दाखल गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे। साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा मिळालाय। पुराव्याच्या खेड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला आहे। महाराष्ट्रातील कामगार कायद्यात मोठे बदल होणार आहेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली। कामगारांचे हित, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि उद्योगांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले जातील। दरम्यान कामगार संघटनांना सूचना हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली जाईल।